धबधब्याला जायचं होतं, रस्ता चुकलोय, येऊन जंगलाने पुढे अडकलेलो. दुपारी 1:30 वाजता असलं धोका आहे तर विचार करा सकाळी किती असेल. डिप्रेशन की ह्या धबधब्यावर आमच्या शिवाय कोणच नाही आहे. एकदम हिडन पॉइंट आहे, हिडन पॉइंट. जेवण एक नंबर आहे एकदम. मला वाटतं 30-40 किलोमीटर अंतरावर आहे. तर आज आम्ही सगळ्या गर्दीपासून दूर जंगलाच्या आत लपलेला एक सुंदर धबधबा बघायला चाललोय. पडसाळीचा हिडन वॉटरफॉल आणि सुंदर डॅम बघायला. मित्रांनो, आमचा प्रवास सुरू झाला कोल्हापूर पासून पडसाळी गाव साधारण 52 ते 55 किलोमीटर आहे. आजचा रूट होता कोल्हापूर, कळे, बाजारगाव आणि पुढे पडसाळी. शहर मागे पडत गेलं आणि हळूहळू आजूबाजूचा निसर्ग बदलत गेला. पण जसं जसं आम्ही पुढे कळे आणि बाजारभोगावच्या दिशेने जात होतो तसं तसं रस्त्याच्या दोन्ही बाजूला हिरवाई वाढत चालली होती. पावसाळ्याचे दिवस असल्यामुळे सगळीकडे एकदम ताजं वातावरण होतं. खरं सांगायचं झालं तर इथला रस्ताच आपल्याला पुढे जायला भाग पाडत होता. कारण प्रत्येक वळणानंतर काहीतरी नवीन दिसत होतं. कुठे दाट झाडी, कुठे उंच डोंगराच्या उतारावर पसरलेली हिरवी चादर, तर कुठे छोटंसं गाव आणि त्या गावाभोवतीची शेती. तर नमस्कार भावांनो, आम्ही चाललोय पडसाळी वॉटरफॉलला, जो कोल्हापूर पासून एकदम मला वाटते 30-40 किलोमीटर अंतरावर आहे. माशी शिंगली बगीचा. तर नमस्कार भावांनो, आम्ही चाललोय पडसाळी धबधब्याला, जो एक अंडर रेटेड आणि हिडन वॉटरफॉल आहे. कोल्हापूर पासून मला वाटते 35-40 किलोमीटर अंतर असेल. आणि आता मी चाललोय, आता मी थांबलोय सोनारवाडी गावात, तिथं बघू शकता तुम्ही. आणि परिमंडळ वन अधिकारी मानवा यांचं ऑफिस पण आहे. तर व्हिडिओ करण्याचा उद्देश हाच आहे की ट्रिपला जाणार असाल तर 100% भावांनो टू व्हीलरनं जावा. हे बघा, आमच्या टू व्हीलर आहेत स्प्लेंडर, फिरवतो या माझा जानू. स्प्लेंडर आहे माझी, आहे डॅझलर. तर टू व्हीलरनं जावा, पावसात भिजत जावा, रेनकोट घालून जावा. पण भावांनो, आयुष्यात वर्षातून एकदा का होईना पावसात भिजत पावसाळ्यात तुम्ही टू व्हीलरने ट्रिप करा. त्याशिवाय तुम्ही निसर्ग बघू शकत नाही, तुम्ही एन्जॉय करू शकत नाही. आता माझ्यासमोर व्ह्यू आहे, तुम्हाला व्ह्यू दाखवतो बघा. हा व्ह्यू आहे. आता हा रोड चाललाय पडसाळी धबधब्याला. इथून जाणार मुदागड, पडसाळी आणि मग आणि काय छोटे मोठे पॉइंट असतील ते बघणार. काही ठिकाणी ढग अगदी डोंगराच्या माथ्याला टेकलेले दिसत होते. दूरवरचे डोंगर धुक्यामध्ये अर्धे दिसत होते आणि अर्ध्या धुक्यात गायब झाले होते. एकदम सिनेमॅटिक सीन तयार झाला होता. आणि पावसाळ्यात या भागातला रस्ता म्हणजे खरंच एक पूर्ण वेगळा अनुभव आहे. आपली गाडी घे. देख रहे हो विनोद, ये पाणी आहे, पांढरा शूट घालून या, पांढरा शूट घालून आलाय. देख रहे हो विनोद क्या कर रहा है. धबधब्याला जायचं होतं, रस्ता चुकलोय, येऊन जंगलाने पुढे अडकलेलो. आता एक मावशी भेटली आहे, घराला सांगितले आता इथं पोल करून तिकडे जायचंय धबधब्यापाशी. आपल्याला धबधब्यापाशी गाडी लावून मग धबधब्याला डॅम पाशी जायचंय. मग हे करायचं. चला चला, चुकलोय, रस्ता डेंजर चुकलोय. रस्ता बघा, गाडी बघा, गाडी कसं जागेवर. रायडर बघा आमचा ज्ञानेश्वर शिंपले. मागा इकडे पाणी आहे धरणाचं, पुढं ढग आहे, आभाळ काय दिसत ना पुढं. आणि शेवटी आम्ही पोहोचलो पडसाळी धरणावर. पण आज धरणावर पोहोचल्यानंतर जे वातावरण पाहायला मिळालं ना, सगळीकडे धुकंच धुकं होतं. समोरचा परिसर अक्षरशः धुक्यामध्ये गायब झालेला दिसत होता. हा आहे पडसाळीचा डॅम आणि हे आमचा मित्र आदर्श. आणि हे सगळं धुकं बघा तुम्ही. दुपारचे 1:30 वाजता पण असं वातावरण आहे, तर विचार करा सकाळी 6-6:30 कसं असेल.
हात करायला खतरनाक रे बाबा. गावात नाव सोडून मला आम्ही आता आलोय पडसळी डॅमला. इथून पुढे जाणार आम्ही आता पडसळी धबधब्याला. त्याच्या आधी इथं पडसळी डॅमला येऊन आम्ही एक छोटासा डॅम आहे बघू शकताय. सगळीकडे धुका आहे. हे बघा तुम्हाला दाखवतो. हे बघा सगळीकडे धुका आहे. आणि ते जे तिथं दिसतंय ना तुम्हाला, हा इथं आपल्याला जायचं आहे धबधब्याला. पूर्ण एरिया जर तुम्ही बघितला, हे बघा धुका बिका आहेत. मस्त वातावरण आहे, कडक. काय होतं हा पडसाई डॅम. आणि आम्हाला जायचं इथे या धबधब्याला. जायचं आपल्याला 4 किलोमीटर चालत जायला. विनोदनं काल गजनी पिक्चर बघितलेला, मग त्याचा सीन जरा रिक्रिएट करूया. तर मित्रांनो, आम्ही आलो त्या पडसाळी डॅम पाशी आणि आम्ही आता जाणार आहे पडसाळीच्या धबधब्याला. ह्यो जो रूट जातोय तो पडसाळी धबधब्याला जातोय, पण तिथं पण वर गाड्या जात नाहीत. त्यामुळे तुम्ही बघू शकता आमचे बाकीचे मित्र आल्यात, त्यांनी इथे गाड्या लावल्यात. इथे गाड्या लावायचं. आणि इकडं जो ह्या साईडला आहे तो आहे पडसाळीचा डॅम. चालत जाऊन तुम्ही बघू शकताय, ते बघा धुकं देऊन दिसतोय. एक नंबरचं वातावरण आहे. पुढं खाली पाणी पडते. आणि एक असा विषय आहे, गाड्या त्या लावायच्या आणि इथं आपण चालत जायचं. एक मला वाटतं एक 2-3 किलोमीटर असेल. एक लाईटले अर्धा तास लागेल चालत जायला. चला. शपथ. इथं पाणी आहे. तुम्ही रस्ता चुकशीला, तुम्हाला वाटेल पाणी आलं, पण इथं बारकी वाट आहे. त्या बारकी वाटेतनं आज जायचं. व्यवस्थित त्या सावकाश जळू दे नाव शकतात. त्यामुळे शक्यतो पायात पूर्ण बुट घाला. असं जंगलात लोक घाण करतात तर करू नका. निसर्गामध्ये असं करू नका. वाईल्ड लाईफ फोटोग्राफर बंडू बिराजदार. बंडू हे आपले वाईल्ड लाईफ फोटोग्राफर आहेत. समोर मगरेचा फोटो काढालाय. इथून पुढे आपल्याला जवळपास 3 ते 4 किलोमीटर जंगलातून ट्रेक करायचा आहे. आणि इथूनच खरी ॲडव्हेंचर सुरू होते. सुरुवातीला वाट थोडी सोपी होती, पण जसं जसं आम्ही पुढे जात होतो तसं तसं जंगलाची दाटी वाढत चालली होती. दोन्ही बाजूंना मोठमोठी झाडं, खाली पावसामुळे तयार झालेला ओलसर मातीचा रस्ता, आणि कुठे पायवेट अगदी स्पष्ट दिसत नव्हती, तर कुठे झाडाझुडपांमधून वाट शोधत पुढे जावं लागत होतं. पावसाळ्यामध्ये संपूर्ण जंगल अक्षरशः हिरवंगार झालं होतं. अरे बेर ग्लिम्स वाचाव. बचाओ इसको. उठ पडला नाही. उठ. केवल मन बचा है सिर्फ. आओ. ये देख रहे हो आप, ये देख रहे हो आप. डिप्रेशन. पण आजूबाजूला निसर्ग इतका सुंदर होता की थकवा जाणवतच नव्हता. मधूनच मागे वळून पाहिलं की आपण किती आत आलोय हे जाणवत होतं. दाट झाडीच्या मधून डोंगराचे काही भाग दिसत होते. कुठेतरी दूरवर धुकं डोंगरावर उतरलेलं दिसत होतं. आणि या सगळ्या वातावरणामुळे ट्रेकची मजा आणखी वाढत होती. आता आम्ही जवळपास बरंच अंतर पार केलं होतं आणि अचानक कानावर पाण्याचा आवाज थोडा स्पष्ट ऐकू लागला होता. पाण्याचा आवाज जसा जसा मोठा होत गेला तसं तशी आमची एक्साइटमेंट देखील वाढत गेली. आता फक्त काही अंतर बाकी होतं. झाडांच्या फांद्यामधून पाणी खाली पडताना दिसायला लागलं आणि काही क्षणांनी समोर तो नजारा आला, आपला हिडन वॉटरफॉल.
शेवटी आम्ही आलोय पडसाळीच्या धबधब्यापाशी. बघू शकताय निसर्गरम्य वातावरण. आणि आमच्यासाठी आनंदाची बातमी हे आहे, इथं आमच्याशिवाय कोणच नाही आहे धबधब्याला. कोण म्हणजे कोणच नाही आहे, फक्त आम्ही 4 जण आहे आता. शपथ मस्त. तर मित्रांनो, शेवटी पडसाळीच्या धबधब्याजवळ आलेलो आहे. हा मागं बघताय तुम्ही, हो धबधबा आहे. निसर्गरम्य वातावरण आहे. आणि आनंदाची बातमी हे आहे की ह्या धबधब्यावर आमच्याशिवाय कोणच नाही आहे. तुम्हाला दाखवतो, हे बघा. आदर्श आहे इकडे, विनोद आहे इकडे, बंडू थांबलाय. बंडू राहिला. बाकीचं बघा तुम्ही, हे बघा. कोण म्हणजे कोणच नाही आहे. फुल्ल जल्लोष. एकदम हिडन पॉइंट आहे, हिडन पॉइंट. हे बघा. पडलं तुय मोबाईल. अप्पा बाबा मोबाईल गेला. आम्ही आता आलतो पडसाळी गावात. आता आमचं पडसाळीचा धबधबा फिरून झालाय. त्यानंतर पडसाळी गावामध्ये आल्यानंतर तुम्हाला जर काही जेवायचं असेल, चहा नाश्ता करायचा असेल, तर संतोष पाटील आणि अंकुश पाटील यांचं हे घर आहे. हे घर बघू शकताय. पडसाळी गावात आला की तुम्हाला हे घर मिळेल चौकातच. या गावात तुम्ही व्हेज नॉनव्हेज जेवण, चहा नाश्ता करू शकताय. प्लस तुम्हाला इथून मुडागडला जायचं असेल तर ह्या गडला हे स्वतः गाईड पण आहेत. तर यांच्यातर्फे तुम्ही जाऊ शकताय. कारण आपण स्वतः जायचं म्हटलं की आपल्याला जाता येणार नाही. त्यामुळे गाईड कंपल्सरी घेऊन जायला लागतो मुडागडला जायचं असेल तर. पण धबधब्याला जायचं असेल तर तुम्ही जाऊ शकताय. आणि तुम्हाला चहा नाश्ता करायचा असेल तर ह्या घरात तुम्ही खाऊ शकताय. आता आमचा श्रावण चालू आहे, त्यामुळे आम्ही शाकाहारी मागितलंय. भात, पापड, आमट्या डाळीची, कांदा आहे, त्यामुळे मागितलंय आम्ही आता इथं. नाही जर श्रावण नसेल तर आम्ही नॉनव्हेजच खाणार होतो, प्युअर कोकणातलं. तर हे घर आहे, येऊ शकताय तुम्ही. बघा जेवण खूप भारी आहे. त्यानंतर चहा पण सांगणार आहे. ज्ञानेश्वर, जेवण कसं वाटलं तुला खाऊन? जेवण एक नंबर आहे. पहिल्यांदा असं खायला लागलोय. प्युअर तांदळाचा भात, जो यांनी स्वतः घरात पिकवलेला भात आहे इथला शेतातला यांच्या, जो ऑर्गॅनिक प्युअर तांदूळ आहे. जेवण क्वालिटी आहे. तुम्हाला व्हेज नॉनव्हेज जेवण मिळेल इथं. मामाने चहा दिल तर चहा कसा बा गरम आहे. चहा कसा आहे? गरम आहे. चव सांग विनोद, चहा कसा आहे? चहा मस्त एकदम. कसं वाटला? चहा मस्त वाटलं, भारी वाटलं. पी मग तुझं बंडू. डोळ्यात धुर गेला. चहा गोड आहे. हा, चहा गोड आहे. तू गोड आहेस म्हणून तुला चहा गोड लागालाय. बंड्या, चहा कसा आहे? मस्त आहे चहा. फ्रेंड्स, थँक्यू फ्रेंड्स.